जे आपलं पुढचं उदाहरण आहे ते आपण इथे घेणार आहोत. बघा 4p वजा 5q घन तो आहे कंसामध्ये 4p वजा 5q घन बरोबर. आपण त्याची मांडणी कशी करणार आहोत तर 4p घन वजा 3 कंसामध्ये 4p वर्ग कंस पूर्ण कंसामध्ये 5q अधिक 3 अधिक कंसामध्ये 4p दुसऱ्या कंसामध्ये 5q वर्ग अधिक वजा 5q घन. तर पहा मुलांनो, इथे आपण काय केलेलं आहे, 4चा वर्ग आणि त्याला आपण 3ने गुणलेला आहे. 240p वर्ग q अधिक 300pq वर्ग वजा 75q. हे आपल्याला विस्तारित स्वरूप जे आहे ते 4p वजा 5q घन याचं विस्तारित स्वरूप आपण इथे काढून घेतलेलं आहे. आता जे पुढचं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत. तर तिसरं जे आपलं एक्झाम्पल ते आहे कंसामध्ये 99चा घन. याला देखील आपल्याला विस्तारित स्वरूप प्राप्त करून द्यायचं आहे. तर पाहूया याचं विस्तारित जे स्वरूप आहे ते आपण इथे घेणार आहोत. 99 जे 99 आहे कंसात 99चा घन याचे विस्तारित स्वरूप देखील आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. म्हणून 100 वजा 1 त्याच्यामध्ये आहे त्याचा घन बरोबर 99चा घन बरोबर 100चा घन वजा 3 गुणिले 100 वर्ग गुणिले 1 अधिक 3 गुणिले 100 गुणिले 1चा वर्ग वजा 1चा घन. मग 100चा जो घन आहे तो आहे 10 लाख वजा 3 1 3 आणि 100चा वर्ग आहे तर 100चा वर्ग आहे 10,000 आणि 10,000ला जर 3ने गुणलं तर किती येतात तर 30,000 अधिक 300 100 त्रिक 300 वजा 1 बरोबर. ह्या सगळ्यांची बेरीज किती होते तर 9,70,299. हे विस्तारित स्वरूप जे आहे ते आपलं आलेलं आहे 99 घनाचं. आता जे पुढचं उदाहरण आहे ते देखील आपण पाहणार आहोत. तर पुढचं उदाहरण आहे कंसामध्ये 2p. जे आपलं पुढचं उदाहरण आहे ते आपण कंसामध्ये पाहणार आहोत. तर 2p वजा 1/2p कंस पूर्ण त्याचा घन याला आपल्याला विस्तारित स्वरूप द्यायचं आहे. तर पाहूया मुलांनो बरोबर कंसामध्ये 2p घन वजा 3 कंसामध्ये 2p वर्ग आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे 1/2p कंस पूर्ण अधिक 3 कंसामध्ये 2p दुसऱ्या कंसामध्ये 1/2p वर्ग वजा 1/2p घन. आता त्याला विस्तारित स्वरूप आपल्याला द्यायचं आहे. बघा 2चा जो घन आहे तो आपल्याला माहिती आहे 8p वर्ग 8p घन वजा 3 दुने 6 आणि 6 दुने 12p वर्ग छेद 2p अधिक 3 दुने 6 3 दुने 6p वजा 2 दुने 4 4p वर्ग वजा 1/2चा जो घन आहे तो आहे 8p घन. म्हणून 1/8p घन बरोबर 8p घन वजा 2ला आपण जर 12ला भागितलं तर किती येणार आहे 6 येणार आहे. म्हणून 6p वर्ग अधिक 3/2p वजा 1/8p घन. हे कशाचं विस्तारित स्वरूप झालेलं आहे तर 2p वजा 1/2p घन याचं काय आहे तर विस्तारित स्वरूप जे आहे ते आपण इथे काढलेलं आहे. आता पुढचं जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण पाहणार आहोत. जे 5वं एक्झाम्पल आहे ते बघा 198चा घन आपल्याला काढायचा आहे. मग कंसामध्ये 200 वजा 2 त्याचा घन त्याचे उकल जे आहे ते आपण इथे पाहून घेणार आहोत. तर बघा 200 घन वजा 3 कंसामध्ये 200चा वर्ग आणि कंसामध्ये 2 अधिक 3 कंसामध्ये 200 कंसामध्ये 2चा वर्ग वजा 2चा घन. त्यानंतर त्याला विस्तारित स्वरूप जे आहे ते आपण प्राप्त करून इथे घेतलेलं आहे. 200चा जो घन आहे तो आहे 80 लाख वजा 3 आणि 80 लाख आहे 200चा जो वर्ग आहे तो आहे 40,000 नंतर 2 कंसामध्ये अधिक 6 साइन दुने किती होतात मुलांनो बघा 2ने आपण 2ला जर गुणलं 3 दुने 6 म्हणजे 600 आणि कंसामध्ये 2 दुने 4 वजा 2चा घन किती होतो 8. मग 80 लाख वजा 4 त्रिक इथे 80 लाख वजा 4 सक 24,000 इथे 4 सक 24 2,40,000 अधिक 2,400
-8 आणि या सगळ्यांची जी बेरीज आहे ती आलेली आहे 77,62,392 ही ह्या सगळ्या नंबरची काय आलेली आहे, बेरीज आलेली आहे. आता जे पुढचे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत. तर बघा, पहिले जे एक्झाम्पल आहे ते आहे P अधिक Qचा घन अधिक कंसामध्ये P वजा Qचा घन. हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. त्याची उकल देखील आपण इथे बघून घेतलेली आहे. तर बघा मुलांना, त्याची जी उकल आहे ते आपण इथे केलेली आहे. कंसामध्ये P अधिक Qचा घन अधिक P वजा Qचा घन बरोबर काय दिलेलं आहे बघा, P घन अधिक 3P वर्ग Q अधिक 3P Q वर्ग अधिक Q घन अधिक P घन वजा 3P वर्ग Q अधिक 3P Q वर्ग वजा Qचा घन. मग 2P घन वजा 2P घन अधिक 6PQ वर्ग. हे आपलं झालं आहे विस्तारित स्वरूप. आपल्याला जे दुसरं एक्झाम्पल आहे ते देखील आपण घेणार आहोत. तर आपलं जे दुसरं एक्झाम्पल आहे ते आहे कंसामध्ये 2x अधिक 3y घन वजा 2x वजा 3y घन. आणि त्याला विस्तारित रूप आपल्याला द्यायचं आहे. ते बघूया, पुढील प्रमाणे आपण ते दिलेलं आहे. तर इथे पाहू शकतो याचे उकल जे आहे ते आपण करून घेतलेले आहे. 2x अधिक 3y घन वजा 2x वजा 3y घन. याला विस्तारित स्वरूप द्यायचं आहे. बघा, 2x घन अधिक 3 2x वर्ग 3y अधिक 3 बरोबर 2x कंसामध्ये 3y वर्ग अधिक 3y घन. त्यानंतर आपल्याला द्यायचं आहे वजा 2x घन वजा 3 कंसामध्ये 2x दुसऱ्या कंसामध्ये 3y त्यानंतर अधिक 2 कंसामध्ये 2x कंसामध्ये 3y वर्ग त्यानंतर वजा 3y घन. मग इथे आपण घेतलेला आहे बघा, 2चा जो घन आहे तो आहे 8x वर्ग अधिक 36x वर्ग y अधिक 54xy वर्ग हे आपण इथे घेतलेले आहे. त्यानंतर 27y वर्ग वजा 8x वर्ग वजा 36x वर्ग y अधिक 54xy वर्ग त्यानंतर वजा 27y घन. मग आता 28x घन अधिक 36x वर्ग y अधिक 54xy वर्ग अधिक 27y घन वजा 8x घन वजा 36x वर्ग y तसेच 54xy वर्ग वजा 27y घन. मग उत्तर आपलं काय आलेलं आहे पहा, तर विस्तारित स्वरूप आलेलं आहे 72x वर्ग y अधिक 54y वर्ग. हे झालेलं आहे आपलं विस्तारित स्वरूप. पुढचं देखील उदाहरण आपण घेणार आहोत आणि त्याला देखील आपण विस्तारित स्वरूप देणार आहोत. तर बघा, पुढचं जे आपलं एक्झाम्पल आहे ते असं आहे की तिसरं उदाहरण आहे कंसामध्ये 2r वजा 2k कंस पूर्ण त्याचा घन अधिक दुसऱ्या कंसामध्ये आहे 3r अधिक 2k त्याचा घन बरोबर. त्याची उकल आपण करून घेतलेली आहे. पहा मुलांनो, कंसामध्ये 3r घन वजा 3 कंसामध्ये 3r वर्ग कंसामध्ये 2k अधिक 3 कंसामध्ये 3r त्यानंतर 2k वर्ग वजा 2k घन अधिक त्याच्यामध्ये 2k घन अधिक 3 कंसामध्ये 3r वर्ग कंसामध्ये 2k अधिक 3 कंसामध्ये 3r कंसामध्ये 2k वर्ग आणि कंसामध्ये 2kचा घन. मग आपण त्याला काय केलेलं आहे तर त्याची किंमत आपण घेतलेला आहे. 3चा जो घन आहे तो आहे 27r वर्ग. मग इथे आपण केलेला आहे 54rk. त्यानुसार आपण इथे 36rk वर्ग घेतलेला आहे. मग 8k घन अधिक 27r घन अधिक 54rk वर्ग त्यानंतर अधिक 36rk वर्ग अधिक 8k घन बरोबर 27r घन वजा 54rk अधिक 36rk वर्ग वजा 28k घन अधिक 27r घन अधिक 54r वर्ग k अधिक 36rk वर्ग अधिक 8k
घन. मग आपल्याला त्याचे विस्तारित स्वरूप जे आहे ते मिळालेलं आहे 54r घन अधिक 72r के वर्ग. हे आपल्याला काय मिळालेलं आहे, तर आपल्याला दिलेल्या उदाहरणाचं आपण हे विस्तारित स्वरूप जे आहे ते काढलेलं आहे. आता पुढचा देखील आपण प्रश्न घेणार आहोत. तर आपला जो चौथा प्रश्न आहे तो मुलांना बघा काय आहे, तर 4a वजा 3चा घन वजा 4a अधिक 3चा घन याची आपल्याला उकल करायची आहे. हे जे उदाहरण आहे त्याला आपल्याला विस्तारित स्वरूप द्यायचं आहे. म्हणून कंसामध्ये 4a घन वजा 3 कंसामध्ये 4a वर्ग कंसामध्ये 3 अधिक 3 कंसामध्ये 4a कंसामध्ये 3चा वर्ग बरोबर वजा 3 कंसामध्ये 3 त्याचा घन वजा 4a घन अधिक 3 कंसामध्ये 4a वर्ग, तसंच कंसामध्ये 3 अधिक 3 कंसामध्ये 4a कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये 3चा वर्ग अधिक 3चा घन हे आपण घेतलेलं आहे. त्यानंतर आपण 4चा जो घन आहे तो आहे 64a घन. त्यानंतर आपण घेतलेला आहे 144 a वर्ग अधिक 108a वजा 27. त्यानंतर इथे आहे 4चा जो घन आहे तो आहे 64a वर्ग, मग 144a वर्ग अधिक 108a अधिक 27. 3चा जो घन आहे तो आहे 27. मग त्यानुसार आपण जी पुढची स्टेप आहे ती घेतलेली आहे बघा. 64a घन वजा 144a वर्ग अधिक 108a वजा 27 वजा 64a घन वजा 144a वर्ग वजा 108a वजा 27. तर याचं जे विस्तारित स्वरूप आहे ते आपल्याला याची बेरीज करून मिळालेलं आहे बघा. हे काय मिळालेलं आहे, तर वजा 288a वर्ग वजा 54 हे सगळं आहे ह्या उदाहरणाचं विस्तारित स्वरूप. पुढचे जे उदाहरणं आहेत ते देखील आपण घेणार आहोत. काही सूत्र आपल्याला सांगितलेले आहेत ते सूत्र आपण बघणार आहोत. तर कुठले असे सूत्र आहे ज्याचा वापर आपल्याला उदाहरणं सोडवण्यासाठी होणार आहे, तर ते आहेत कंसामध्ये a अधिक bचा घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक bचा घन बरोबर a घन अधिक b घन अधिक 3ab आणि कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण. हे झालं आपलं पहिलं सूत्र जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि आपलं जे दुसरं सूत्र आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत. तर आपलं जे दुसरं सूत्र आहे ते आहे कंसामध्ये a वजा bचा घन बरोबर a चा घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा bचा घन बरोबर a चा घन वजा bचा घन वजा 3ab कंसामध्ये a वजा b कंस पूर्ण. हे जे सूत्र आहे बेरीज आणि वजाबाकी ह्या दोघांचे सूत्र जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या दिलेल्या सूत्रानुसार पुढील उदाहरणं जे आहेत ते आपल्याला सोडवायचे आहे. तर पहा, आपल्याला जे काही सूत्र सांगितले होते त्या सूत्रानुसार आपल्याला काय करायचं आहे, तर पुढील जे उदाहरण आहे ते आपल्याला इथे सॉल्व करायचं आहे. बघा, आपल्याला जे चौथं उदाहरण दिलेलं आहे ते आहे कंसामध्ये a अधिक b अधिक c चा वर्ग याचा आपल्याला विस्तार करायचा आहे. म्हणून कंसामध्ये a अधिक b अधिक c चा वर्ग बरोबर कंसामध्ये a अधिक b अधिक c कंस पूर्ण गुणिले कंसामध्ये a अधिक b अधिक c कंस पूर्ण. दुसरा आहे a कंसामध्ये a अधिक b अधिक c अधिक b कंसामध्ये a अधिक b अधिक c कंस पूर्ण. त्यानंतर अधिक c कंसामध्ये a अधिक b अधिक c कंस पूर्ण. त्यानंतर बघा a चा वर्ग अधिक ab अधिक ac अधिक ab अधिक b चा वर्ग अधिक bc अधिक ac अधिक bc अधिक c चा वर्ग. त्यानंतर a वर्ग अधिक हा b वर्ग अधिक हा c वर्ग घेतला आहे. त्यानंतर 2ab वर्ग अधिक 2bc अधिक 2ac बरोबर आपल्याला a अधिक b अधिक c वर्ग याचं विस्तारित स्वरूप मिळालेलं आहे. a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac हे सूत्र जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे.
आता त्या सूत्राच्या आधारेच आपण काय करणार आहोत, तर दिलेली उदाहरणं जे आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. तर बघा, पहिलं जे उदाहरण आहे आपलं ते आहे कंसामध्ये p अधिक q अधिक 3चा वर्ग. त्यानंतर उकल जे आहे ते आपण इथे करून घेतलेले आहे. कंसामध्ये p अधिक q अधिक 3 कंस पूर्ण त्याचा वर्ग बरोबर p वर्ग अधिक q वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 2 गुणिले p अधिक p गुणिले q अधिक 2 गुणिले q गुणिले 3 अधिक 2 गुणिले p गुणिले 3 बरोबर p चा वर्ग अधिक q चा वर्ग अधिक 3चा जो वर्ग आहे तो आहे 9. 2pq अधिक 6q अधिक 6p जे आपण इथे घेतलेले आहेत. आता p वर्ग अधिक q वर्ग अधिक 2pq अधिक 6q अधिक 6p अधिक 9 हे आपल्याला विस्तारित स्वरूप जे आहे ते या उदाहरणाचं मिळालेलं आहे. पुढच्या देखील आपण उदाहरणे घेऊया आणि त्याला देखील काय करूया, तर विस्तारित स्वरूप जे आहे ते प्राप्त करून देऊया. तर पहा मुलांना, आपलं जे दुसरं उदाहरण आहे कंसामध्ये 2p अधिक 3m अधिक 4n कंस पूर्ण त्याचा वर्ग याला आपल्याला विस्तारित स्वरूप द्यायचं आहे. म्हणून बघा, 2p वर्ग अधिक 3m वर्ग अधिक 4n वर्ग हे झालं आपलं त्याला विस्तारित स्वरूप देण्याचं काम. त्यानंतर अधिक 2 गुणिले 2p गुणिले 3m अधिक 2 गुणिले 3m गुणिले 4n अधिक 2 गुणिले 2p गुणिले 4n. आता विस्तारित स्वरूप दिलेलं आहे बघा. 2 बेदुने 4 4p वर्ग अधिक 3चा जो वर्ग आहे तो किती आहे, तर 3 त्रिक 9 म्हणून 3m वर्ग अधिक 4चा जो वर्ग आहे तो आहे 16 म्हणून 16n वर्ग अधिक 12pm अधिक 24mn अधिक 16pn हे झालं आपलं विस्तारित स्वरूप दिलेल्या उदाहरणाचं. आता पुढील उदाहरणाचं विस्तारित स्वरूप देखील आपण अभ्यासणार आहोत आणि ते पहा आपण कसं अभ्यासलेलं आहे. तर जे तिसरं आपलं उदाहरण आहे ते आहे कंसामध्ये 3x अधिक 4y वजा 5p कंस पूर्ण त्याचा वर्ग याला आपल्याला विस्तारित स्वरूप प्राप्त करून द्यायचं आहे. म्हणून त्याचे उकल जे आहे ते आपण अशा प्रकारे केलेले आहे बघा. 3x वर्ग अधिक 4y वर्ग अधिक 5p वर्ग त्यानंतर अधिक 2 कंसामध्ये 3x कंसामध्ये 4y अधिक 2 4y कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये वजा 5p अधिक 2 कंसामध्ये 3x दुसऱ्या कंसामध्ये वजा 5p. आता आपण काय करणार आहोत, 3चा जो वर्ग आहे आपल्याला माहित आहे की 9 आहे म्हणून 9x वर्ग अधिक 4चा वर्ग आहे 16 म्हणून 16y वर्ग अधिक 5चा वर्ग आहे 25 म्हणून 25p वर्ग अधिक 24 ह्याचा आपण गुणाकार केलेला आहे 24xy अधिक ह्याचा देखील आपण काय केलेला आहे, तर गुणाकार करून घेतलेला आहे 40yp वजा याचा देखील आपण गुणाकार केलेला आहे. काय उत्तर आलेलं आहे, 3xp हे आपलं विस्तारित स्वरूप आलेलं आहे. जे आपलं पुढचं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. बघा, कंसामध्ये 7m वजा 3n वजा 4k कंस पूर्ण त्याचा वर्ग जो आहे त्याचं विस्तारित स्वरूप आपल्याला इथे मांडून घेतलेलं आहे. म्हणून बघा, 7m वर्ग अधिक वजा 3n वर्ग अधिक 4k वर्ग बरोबर अधिक 2 कंसामध्ये 7m कंसामध्ये वजा 3 अधिक 2 कंसामध्ये वजा 3n कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये वजा 4k अधिक 2 कंसामध्ये 7m आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे वजा 4k. आता 7चा जो वर्ग आहे तो आपल्याला माहित आहे 7 7 49 म्हणून 49m वर्ग अधिक 3चा वर्ग आपल्याला माहित आहे किती आहे, तो 9 आहे म्हणून 9n वर्ग अधिक 4चा वर्ग किती आहे सांगा पाहू, 16. अगदी बरोबर. मग 16k वर्ग अधिक याचा आपण काय केलेला आहे, गुणाकार केलेला आहे. किती आलेला आहे, 42mn. त्यानंतर आपण याचा केलेला आहे गुणाकार 24nk. मग केला आहे याचा देखील गुणाकार वजा 56mk.
हे झालं आहे आपलं ह्या उदाहरणाचं विस्तारित स्वरूप. पुढचं देखील आपण काय करणार आहोत, तर काही एक्झाम्पल जे आहेत ते देखील आपण इथे सॉल्व करून घेणार आहोत. तर बघा, आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याला आपल्याला सरळ रूप द्यायचं आहे. तर उदाहरण आपल्या पुढे आहे एक, कंसामध्ये L अधिक 2M अधिक N कंस पूर्ण त्याचा वर्ग अधिक कंसामध्ये L वजा 2M अधिक N कंस पूर्ण त्याचा वर्ग, याला आपल्याला विस्तारित स्वरूप द्यायचे आहे. त्याचे उकल आपण करून घेतलेले आहे, ते कसे ते पाहूया. बघा, कंसामध्ये L अधिक 2M अधिक N कंस पूर्ण त्याचा वर्ग, दुसऱ्या कंसामध्ये L अधिक वजा 2M अधिक N वर्ग कंस पूर्ण आणि त्याचा वर्ग. त्याचे उकल आपण इथे केलेले आहे, पाहूया. बघा, त्याचे उकल आपण अशा स्वरूपात केलेले आहे की L वर्ग अधिक 4M वर्ग अधिक N वर्ग अधिक 4LM अधिक 4MN अधिक 2LN अधिक Lचा वर्ग अधिक 4M वर्ग अधिक N वर्ग वजा 4LM वजा 4MN अधिक 2LN. आता आपण काय केलेलं आहे,2L वर्ग घेतलेला आहे, त्यानंतर 8M वर्ग अधिक 2N वर्ग अधिक 4LN हे आपलं आलेलं आहे विस्तारित स्वरूप. आता पुढचं देखील आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत आणि त्याद्वारे सुद्धा विस्तारित सूत्र म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. तर बघा, आपलं जे दुसरं एक्झाम्पल आहे ते आहे कंसामध्ये 2K वजा 4R वजा 2M वर्ग वजा कंसामध्ये 2K अधिक 4R वजा 2M वर्ग. त्याला देखील आपल्याला विस्तारित स्वरूप द्यायचं आहे, ते आपण इथे विस्तारित स्वरूप दिलेलं आहे. आता ते देखील आपण इथे समजून घेणार आहोत. पाहूया मुलांना, आपण याला विस्तारित स्वरूप दिलेलं आहोत आणि ते आपण मांडलेलं आहे. बघा, 3K कंस पूर्ण त्याचा वर्ग अधिक कंसामध्ये वजा 4R वर्ग अधिक कंसामध्ये वजा 2M वर्ग अधिक 2 कंसामध्ये 3K कंसामध्ये वजा 4R अधिक 2 कंसामध्ये वजा 4R कंसामध्ये वजा 2M अधिक 2 कंसामध्ये 3K त्यानंतर कंसामध्ये वजा 2M. आता ते आपण इथे सूत्रानुसार मांडलेलं आहे. बघा, 3K वर्ग अधिक 4R वर्ग त्यानंतर 2M वर्ग अधिक 2 3K आणि 4R अधिक 2 कंसामध्ये 4R वजा 2M कंस पूर्ण त्यानंतर अधिक 2 कंसामध्ये 3K आणि वजा 2M. ते आपण इथे सॉल्व करून घेतलेलं आहे. बघा कसं, 3चा जो वर्ग आहे तो आहे 9K वर्ग, 4चा वर्ग आहे 16R वर्ग, मग 4RM वर्ग त्यानंतर वजा 24KR हे आपण इथे घेतलेलं आहे, त्यानंतर 16RM वजा 12KM त्यानंतर बघा 9K वर्ग अधिक 16R वर्ग अधिक 4M वर्ग अधिक 24KR वजा 16RM वजा 12KML. मग बघूया, हे सगळे जे आहे जे पुन्हा आलेले आहेत ते आपण काय केलेले आहेत, कट केलेले आहेत. इथे बघा 9K वर्ग आलेला आहे, इथे देखील 9K वर्ग आलेला आहे, तो आपण कट केलेला आहे. मग राहिलेले काय आहे, तर 16 आणि 24 आणि 16 किती होतात 48KR आणि काय राहिलेले आहेत तर 24 आणि 16 म्हणजेच 48KR अधिक 32RM हे आलेलं आहे आपलं या दिलेल्या उदाहरणाचं विस्तारित स्वरूप. त्यानंतर पुढचं देखील एक्झाम्पल आपण घेणार आहोत. तर ते एक्झाम्पल बघा काय आहे की कंसामध्ये 7A वजा 6B अधिक 5C कंस पूर्ण त्याचा वर्ग अधिक कंसामध्ये 7A अधिक 6B वजा 5C कंस पूर्ण त्याचा वर्ग. या उदाहरणाला देखील आपण विस्तारित स्वरूप देणार आहोत. दिलेल्या सूत्रानुसार आपण ते मांडणार आहोत. तर बघा मुलांनो, 7A वर्ग अधिक 6B वर्ग अधिक 5C वर्ग अधिक 2 कंसामध्ये 7A वजा 6B अधिक 2 कंसामध्ये 6B कंसामध्ये 5C त्यानंतर अधिक 2 7A कंसामध्ये 5C
आणि अधिक 6b हे आपण घेतलेलं आहे. त्यानंतर ते आपण इथे मांडलेलं आहे. नंतर बघा 7चा आपल्याला वर्ग माहीत आहे 49 आहे, म्हणून 49 हे वर्ग अधिक 6चा आहे 6 36, तर 36b वर्ग अधिक 5चा वर्ग आपल्याला माहिती आहे 25, 25c वर्ग वजा 84 ab वजा 60 bc अधिक 70 ac अधिक 49 आपण घेतलेला आहे 49 हे वर्ग अधिक 36 वर्ग अधिक 25c वर्ग बरोबर 84 ab वजा 60 bc आणि वजा 70 ac. तर पहा मुलांनो, इथे आपण घेतलेला आहे 19a वर्ग अधिक 36b वर्ग त्यानंतर अधिक 25c वर्ग, मग 84 ab वजा 60 bc अधिक 70 ac अधिक 49 a वर्ग अधिक 36b वर्ग अधिक 25c वर्ग अधिक 84 ab वजा 60 bc वजा 70 ac. आता जी पुन्हा संख्या आलेली आहे ते आपण काय करणार आहोत, कट करणार आहोत. म्हणून 84 ab इथे आलेली आहे 84 ab जे आपण कट केलेले आहे. मग 70 ac कट करायचे आहे आणि 70 ac देखील कट करायचे आहे. आणि बाकीच्यांचे आपण काय करून घेतलेले आहे, बेरीज करून घेतलेली आहे. म्हणून 98a वर्ग अधिक 72b वर्ग अधिक 50c वर्ग वजा 120 bc हे आपलं विस्तारित स्वरूप मिळालेलं आहे. तर पहा मुलांना, आपलं जे प्रकरण होतं 5वं याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर विस्तारित सूत्रांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर ते विस्तारित सूत्र कुठले आहेत, तर बघा ते विस्तारित सूत्रे आहेत. पहिलं जे आहे ते आहे कंसामध्ये x अधिक a कंस पूर्ण, दुसरं आहे कंसामध्ये x अधिक b कंस पूर्ण, म्हणजेच x वर्ग अधिक ab अधिक कंसामध्ये x अधिक ab. त्यानंतर जे दुसरं सूत्र आहे ते आपण घेतलेलं होतं की कंसामध्ये a अधिक b चा घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b चा घन. पुढचं जे सूत्र आहे त्यानुसार देखील आपण काही एक्झाम्पल सॉल्व केले होते. ते आहे कंसामध्ये a वजा b चा घन बरोबर a घन वजा 3a वर्ग b त्यानंतर अधिक 3ab वर्ग वजा b चा घन. मग जे पुढचं सूत्र आहे आपलं ते असं आहे की कंसामध्ये a अधिक b अधिक c चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac. ह्या विस्तारित सूत्रांचा आपण आपलं जे चॅप्टर आहे प्रकरण 5वं विस्तारित सूत्रे यामध्ये याचा आपण अभ्यास केलेला आहे.